कार्यक्रमाला या गोड कार्यक्रमाला थोड्याच वेळात आपण सुरुवात करतोय। मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार अतिशय महत्त्वाचा खेळाडू आहे ज्याने 10 पेल मध्ये मॅन ऑफ द सिरीज प्राप्त केली होती आणि तो खेळाडू आहे प्रथमेश ठाकरे, मॅन ऑफ द मॅच। प्रथमेश ठाकरे लवकर यायचे कारण वेळ आपल्याकडे फार कमी आहे, मान्यवरांचा वेळ देखील तितकाच अमूल्य आहे। अंतिम सामन्याचा सामनावीर पंचांनी थांबायचंय, लगेच आपण तुमचा सन्मान या ठिकाणी घेतोय। तिन्ही ऑफिशियल प्रथमेश इकडे यायचंय, प्रथमेश इकडे या लवकर। प्रथमेश ठाकरे अत्यंत दर्जेदार कामगिरी त्यांची या सामन्यामध्ये, तो हिरो ठरतोय। सामनावीराचा पुरस्कार एकदा जोरदार टाळ्यांचा गजर आपण करूया प्रथमेश ठाकरेसाठी। अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन, वेल डन। यानंतर सर्व ऑफिशियल, आपले सर्व ऑफिशियल भावेश नायर, मांजरेकर सर, त्याचबरोबर अमर साठे, आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल। आपण लगेच या लवकर, वेळ आपल्याकडे फार कमी आहे। त्यानंतर समालोचक मित्र आपले सगळे सर्व सर्व ऑफिशियल प्लीज, भावेश सर लवकर, मांजरेकर सर। आणि या स्पर्धेकरता जे पंच आहेत मान्यवरांच्या माहितीसाठी, ज्यांनी आयस्पेल कव्हर केले, मॅच रेफरी म्हणून काम केले, पंच म्हणून काम केले, फोर्थ अंपायर म्हणून काम केले, मांजरेकर सर, सुशांत मांजरेकर, अमर साठे, भावेश नायर यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय। पंचांची भूमिका अतिशय चांगली राहिलेली आहे, त्यांचाही सन्मान या ठिकाणी केला जातोय। आपले मान्यवर आमदार, त्याचबरोबर आपले जनसेवक यांच्या माध्यमातून। त्यानंतर सर्व ऑफिशियल कॉमेंटेटर DD1 साठी ज्यांनी काम केले, मॉन्टी सर, राजेश कोपकर, त्याचबरोबर मनीष पाटील, युवा समालोचक, अप्रतिम कामगिरी त्यांची राहिलेली आहे, संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचा बोलबाला आहे। राजेश कोळे, आपला उपनगरचा आवाज, त्यांचाही सन्मान या ठिकाणी केला जाईल। मनीष पाटील, ये है काबिल, ज्यांच्याकडे खूप चांगलं स्किल, महाराष्ट्रामध्ये त्यांची चर्चा सध्या सुरू आहे। मराठीमधला एक अप्रतिम आवाज, आणि त्यानंतर मराठी आणि हिंदीमधून आपण ज्यांचा वेगवेगळ्या खेळांसाठी भारतातल्या वेगवेगळ्या राज्यात जाऊन ज्यांनी समालोचन केलंय, दूरदर्शनचा आवाज मॉन्टी कोपकर, मास्टर मॉन्टी कोपकर यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय। त्यानंतर पूर्ण भारतातल्या विविध 27 व्यावसायिक स्पर्धा, भारत विरुद्ध बांगलादेश, ODI आणि ITCचा पुरस्कार त्यांना मिळाला। बेस्ट कॉमेंटेटरचा प्रशांत आदवडे सरांचा सन्मान आपण मुख्य मंचावर करणार आहोत। प्रशांत आदवडे सर एक प्रख्यात हिंदी मराठी समालोचक तुम्हाला या स्पर्धेसाठी ऐकायला मिळाले, त्यांचा होतोय हा विशेष सन्मान। धन्यवाद, खूप चांगला आवाज आणि ती रंगत आपण प्रेक्षकांमध्ये पोहोचवली त्याबद्दल आपलं स्वागत। त्यानंतर राजेश कुळे सर, आपला सन्मान सुद्धा आपण स्वीकारायचा आहे। आपण हा देखील सन्मान करणार आहोत कारण राजेचा विशेष सन्मान आपण दरवर्षी करत असतो। यानंतर या स्पर्धेकरता आपले डीजे मास्टर, स्कोरर आपले दोन्ही स्कोरर यायचे। आशिष आपण या, आशिष उपाध्याय, आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल। आशिष हा फक्त स्कोरर नाहीये, तो उत्तम प्रकारचा समालोचक देखील आहे आणि त्याचा सन्मान या ठिकाणी केला जातो आहे। आदरणीय गोपाळ शेट्टी साहेब, त्याचबरोबर संजयजी उपाध्याय साहेब यांच्या शुभ हस्ते सन्मान। दुसरे आपले स्कोरर, ऑनलाईन स्कोरर tenniscricket.in, आपल्याकडे वेळ कमी आहे, मिस्टर विघ्नेश, डिजिटल स्कोरर, त्याची आज गरज आहे। tenniscricket.in चे स्कोरर आहेत। त्यानंतर tenniscricket.in या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपल्या माध्यमातून झालंय, लाखो लोकांपर्यंत आपण पोहोचले नॉसरच्या माध्यमातून, आपलाही सन्मान या ठिकाणी केला जाईल। लगेच डीजे मास्टर आपण पण तयार आहात। साहिल लवकर या, साहिल चव्हाण। त्यानंतर या स्पर्धेच्या निमित्तानं आता विजेत्यांचा गौरव देखील आपण करणार आहोत। पहिल्यांदा साहिल चव्हाण, स्पर्धा जगभरामध्ये पोहोचवण्याचं काम tenniscricket.in ने केले। 22 लाखाचा परिवार आहे, 125 देशामध्ये स्पर्धा पोहोचवण्याचं काम आपण केलेलं आहे। आता लगेचच व्यक्तिगत काही पारितोषिक आहेत ते आपण देतो आहे। उत्कृष्ट गोलंदाज या संपूर्ण स्पर्धेतला, आणि तो खेळाडू आहे वायू इलेव्हन बोरकडे संघाचा आर्यन भोईर।
आर्यन भोईर आपण मंचावरती या, वेळ अत्यंत महत्वाची आहे. आर्यन भोईर आपण मंचावरती या. जर आर्यन भोईर नसेल तर प्रतिनिधी म्हणून आपण व्यासपीठावरती यायचं आहे. वायू 11 बोनकोडे, आमचे सर्व स्पॉन्सर AR स्पोर्ट, अजयभाई, BM ट्रॉफी मालाड, सनी स्पोर्ट शूज आहेत आणि WSS कडून गॉगल आहे. अभिनंदन अभिनंदन आर्यन भोईर. उत्कृष्ट फलंदाज NP स्पोर्ट परिपॅकर्स प्रथमेश ठाकरे या स्पर्धेतला उत्कृष्ट फलंदाज ठरतोय. टाळ्यांचा गजर आपण त्यांच्यासाठी करूया. मॅन ऑफ द सिरीज प्रथमेश ठाकरे, लवकर या. अजय स्पोर्ट थँक्यू सो मच, आमचे स्पॉन्सर आहेत. रिया स्पोर्ट तुमचेही मनापासून धन्यवाद, थँक्यू सो मच. मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार प्रथमेश ठाकरेच्या शिरपेच्या मध्ये रोवला गेलाय. आता त्यानंतर मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार या ठिकाणी दिला जाईल. वेळ आपल्याकडे फार कमी आहे. प्रथमेश अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन, वेल डन. आणि आता मानाचा पुरस्कार मॅन ऑफ द सिरीज LED आहे, ती तुम्हाला निश्चितच मिळेल. आणि वायू 11 बोनकडे संघाचा सातत्यपूर्ण कामगिरी खेळाडू ठरतो आहे मॅन ऑफ द सिरीज. नॉर्थ चषक 2026 सीझन 5 मॅन ऑफ द सिरीज. 107 धाबा त्याने कुठले आहेत, धावांची लईलूट केले, धावांची बरसात केले. आणि तो खेळाडू आहे ज्याच्याकडे क्लास, ज्याचा खेळ आहे झकास, तो खेळाडू आहे आकाश. आकाश जांगीर ठरतोय मॅन ऑफ द सिरीज. 14 षटकार त्याच्या बॅट मधून, उत्तुंग षटकार. आकाश जांगीर अभिनंदन. आपल्याला LED देखील मिळणार आहे. मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन, वेल डन. युवक मंडळ सिद्धेश्वर बॉय जनमित्र फाउंडेशनच्या वतीनं अत्यंत दर्जेदार आयोजन. नॉर्थ स्टार चषक 2026. रिया स्पोर्ट कडून बॅट आहे, WSS कडून गॉगल आहे, सनी स्पोर्ट कडून शूज देखील आहेत आणि LED देखील दिली जाणार आहे. त्यामुळे अभिनंदन आकाश जांगीर. अजय स्पोर्ट कडून टी-शर्ट आहे, त्यांचेही मनापासून धन्यवाद. आणि आता रनरअप टीम या स्पर्धेमधला उपविजेता संघ युवक मंडळ सिद्धेश्वर बॉयज जनमित्र फाउंडेशन प्रेझेंट नॉर्थ चषक 2026. रनरअप टीम वायू 11 बोनकोडे नवी मुंबई. टाळ्यांचा जोरदार गजर. वायू 11 बोनकोडे नवी मुंबई या संघानं आज उपनगरामध्ये अर्थात मुंबईमध्ये दोन्ही बाजूला कमाल केली. दोन्ही बाजूला एकाच वेळेला 2 स्पर्धा सुरू असताना ते फायनल मध्ये प्रवेश करतायत. आणि त्यापैकी नॉर्थ स्टार या स्पर्धेमध्ये ते उपविजेते ठरत आहेत. वायू 11 बोनकडे नवी मुंबई अभिनंदन. टीम अतिशय दर्जेदार कामगिरी. काल भावेश पवारनं अप्रतिम कामगिरी केली. दर्जेदार कामगिरी करत प्रेक्षकांची मनं जिंकली. 11 चेंडूमध्ये पट्ट्यानं 50 धाबा टोकल्या, अर्धशतक ठोठावले. आणि आकाश जांगीर, ND अशरफ, भावेश पवार, पवन केणे, आर्यन भोईर, किरण पाटील, करण पाटील, सुलतान, त्याचबरोबर बिलाल शेख आणि आर्यन भोईर हे दिग्गज खेळाडू या संघाचा हिस्सा. अर्थात रनरअप टीम वायू 11 बोनकडे नवी मुंबई. स्वप्नील नाईक, स्वप्नील शेठ नाईक अभिनंदन. कॅश प्राइज आणि त्याचबरोबर आकर्षक चषक, खासदार चषक आपण या ठिकाणी विजेते ठरताय. युवक मंडळ सिद्धेश्वर बॉयज जनमित्र फाउंडेशन आयोजित नॉर्थ चषकाचा विजेता 2 लाख रुपये आणि खासदार चषकाचा मानकरी ठरतोय संघ आहे. अर्थात दर्जेदार कामगिरी करत असताना NP स्पोर्ट परिपॅकर्स मीरा भायंदर पालघर. प्रेक्षकांना एकदा विनंती आहे, जोरदार टाळ्यांचा गजर करा. राकेश प्रभू, प्रथमेश ठाकरे, त्यानंतर भार्गव पाटील, मिस्टर अमित बाबरे सारखा खेळाडू त्याने जबरदस्त कामगिरी, दर्जेदार कामगिरी करत 2 लाख रुपयाचा पारितोषिक. विजेता संघ NP स्पोर्ट परिपॅकर्स. बबनदादा गुरव, त्यानंतर गणेश बारे. आपण सर्वांनी पुढे यायचं आहे. मान्यवरांचे मनापासून या ठिकाणी धन्यवाद.
मान्यवरांचे मनापासून धन्यवाद. आता विजयदंता जल्लोष आपण पाहिलाय. राकेश अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. परिपॅकस प्रवीण सर मनापासून अभिनंदन. नितीन वारे आपला मनापासून अभिनंदन. प्रसाद खोत आपलं देखील मनापासून अभिनंदन. आणि आता राजेश कोळे आपल्या या उपनगरचा आवाज, कबड्डी, क्रिकेट, खो खो सर्व प्रकारच्या खेळामध्ये त्यांचा आवाज आपण ऐकतो. ओघवत्या वाणीने ते आपल्याला रिझवत असतात. मान्यवरांचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आहे. शानदार आयोजन या संपूर्ण स्पर्धेचं करण्यात आलेलं आहे. हमारे बीच में संजय जी उपाध्याय जी को पद्मश्री जो जिनको सम्मान मिला है, ऐसे रजनीकांत जी तलवार भेंट करेंगे. संजय जी उपाध्याय, जोरदार ताली से स्वागत है. बोलो भारत माता की वंदे वंदे. जय शिवाजी. भारत माता की. मोगरा की महक, गुलाब की भरम, पारिजात की दिव्यता जब भी कोई झाकल बिंदु में एकत्रित होती है, तभी संजय भाई जैसे, आप जैसे जिस गांव को, जिस शहर को, जिस समाज को क्रम निष्ठावान मोती प्राप्त होते हैं. धन्यवाद, बहुत बहुत आभार. सर आप दो शब्द बोलेंगे संजय भाई के लिए. धन्यवाद. माननीय संजय उपाध्याय जी, हम काशी, बनारस, वाराणसी, जिसको तीनों एक ही नाम कहा जाता है, वहाँ से आए हैं और भारत में अलग अलग राज्यों के उत्पादों को जीआई टैग कराने का काम करते हैं. हमें खुशी है कि हमारे बीच में श्री पुरोहित जी, जो कि एक अच्छे समाज सेवी हैं, इनका स्नेह हमारे साथ में बराबर मिला रहा है. भगवान राम की प्राण प्रतिष्ठा में भी 12 दिन तक ये हमारे साथ में रहे अयोध्या जी में, और इनका कृतित्व तो बहुत बढ़िया है. हम माननीय उपाध्याय जी से ये आग्रह करते हैं कि आने वाले समय में एक रास्ता नया निकालें, जिससे भारत के जो वीर सपूत हैं वो और ऊंचाइयों पर बढ़े. बहुत ढेर सारी शुभकामनाएं और बधाई. धन्यवाद सर. संतोष कॅटर्स, वडापावची खूप चांगली व्यवस्था. वडापाव, कांदा भजी, बटाटा भजी. मी राम सावंत यांना या ठिकाणी मंचावरती आमंत्रित करतो. त्यांचा आपण सन्मान करूया. दीपेश गुरव. लॉटरी होणार आहे, काळजी करू नका. तिकीट आपल्या खिशात ठेवा. ज्यावेळेस सांगितले जाते तेव्हा ते तिकीट तुम्हाला बाहेर काढायचे, कुपन बाहेर काढायचे. मी राम सावंत यांना विनंती करेन आपण मंचावरती या. मिस्टर संतोष, संतोष कॅटर्स, अप्रतिम. म्हणजे आम्ही जो भजी खाल्ला ना, तिथे कुठे तेल दिसत नव्हतं. राम सावंत वडापाव बनवला, तो जिभेवरती अजूनही तळतोय. जर वडापाव खायचा असेल ना, तर संतोष कॅटरचाच खावा. राम सावंत, संतोषजी आपण पण या. आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. सुरेश भट साहेब, गणेश बारे साहेब, महेंद्र गुरव साहेबांना विनंती आहे. बबन गुरव. संतोष कॅटर्स, वडापाव सर्वांना आवडला का? भजी सर्वांना आवडलेत का? संतोष कॅटरसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करा. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. हा विशेष सन्मान संतोष कॅटरचा या ठिकाणी करण्यात येतोय. काय भजी बनवली होती? बटाटा भजी, कांदा भजी आणि वडापाव. यानंतर टीम मॅनेजमेंट मध्ये अथक प्रयत्न करणारे अनेक आमचे मित्र आहेत. त्यामध्ये प्रतिनिधी या नात्याने साईनाथने हा सन्मान या ठिकाणी स्वीकारावा. माणिकराव युवकचे आमचे खजिनदार आहेत. युवक मंडळचे आमचे अर्थमंत्री आहेत. कारण या ठिकाणी हा सन्मान केला जातोय. साईनाथ, थँक्यू सो मच. साईनाथ, थँक्यू सो मच.
त्यानंतर अजय स्पोर्ट आमचे खजिनदार अर्थमंत्री यांचा सन्मान या ठिकाणी केला जातो आहे भट साहेब आणि त्याचबरोबर गणेशजी बारे साहेबांच्या माध्यमातून राम सावंत आपण पण आपलाही सन्मान या ठिकाणी केला जाईल. राम सावंत खूप मेहनत आपण करत असता. अक्षय तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच. त्यानंतर अजय स्पोर्ट अजय आगरे आपण या. सनी स्पोर्ट आपल्याला विनंती आहे. BM ट्रॉफी आणि रिया स्पोर्ट हे आमचे सर्व स्पॉन्सर आहेत, आपल्याला विनंती आहे. त्याचबरोबर अमर शाह जिला के उपाध्यक्ष है, उनका भी सम्मान किया जाएगा. अजय आगरे क्वालिटीचे टी शर्ट, खूप चांगलं किट. अजय थँक्यू सो मच. शाह साहब आपका भी सम्मान किया जाएगा. नौता चषक 2026 जिल्ह्याची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावरती आहे, शाह साहब आपका भी फूलों के गुलदस्ते का सम्मान किया जाएगा. रिया स्पोर्ट BM ट्रॉफी मालाड. AR स्पोर्ट अजय भाई थँक्यू सो मच. सर्व आमचे प्रायोजकांचे मनापासून धन्यवाद. प्रेक्षकांनी कुठेही जायचं नाहीये. सर्वात महत्वाचा अर्धा तासाचा कार्यक्रम शिल्लक आहे अजून. लकी ड्रॉ वडापाव पण खाल्लाय. 10 रुपयामध्ये कुपन घेतलेलं आहे. सगळ्यांकडे आहे ना कुपन? कोणाकोणाकडे आहे बघूया. अरे वा, आकर्षक बक्षिसे तुमची या ठिकाणी वाट बघतात, प्रतीक्षा करतायत. tenniscricket.in वरती आपण हा लकी ड्रॉचा गोड कार्यक्रम घेऊन काही क्षणातच परत एक छोटासा ब्रेक आणि त्यानंतर तुमच्यासाठी लकी ड्रॉ. मंडप डेकोरेटर्स आणि डीजे वाले बाबू आपण प्लीज व्यासपट एकच मिनिट घेतो, कारण ते देखील आमचे महत्वाचे घटक आहेत. लगेच 1-2 मिनिटांमध्ये. डीजे दीपेश आपण मंचावरती या. डीजे दीपेश गुरव प्लीज लगेच या प्लीज. दीपेश गुरव आणि त्याचबरोबर दीपक शेलार मंडप डेकोरेटर्स या दोघांचा सन्मान. आणि लगेचच आपण मुलाखत घेणार आहोत, अर्थात त्यासाठी आमदार गणेश बारे साहेबांची मुलाखत असणार आहे. चला दोन्ही लवकर या. दोन्ही आमचे मंडप डेकोरेटर्स डीजे वाले बाबू आइए जल्दी. प्रतिनिधी आणि लकी ड्रॉची कुपन्स आलेली आहेत बरं. क्या बात है. मंडप डेकोरेटर्स दीपक शिलार या लवकर. इतकं चांगलं मजबूत मंडप तुम्ही उभारलंय. आणि डीजे वाले बाबू मोहिते साहेब आपण हा सन्मान करूया. मंडप डेकोरेटर्स नौसाचं मंडप असतं किंवा जे व्यासपीठ असतं ते नेहमी वजनदार असतं, त्यामुळे शेलार साहेब आपल्याला हे व्यासपीठ मजबूत बनवावं लागतं. आपण छान या ठिकाणी मंडप व्यवस्था केलेली आहे, त्याबद्दल शेलार साहेब मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच. आपला सन्मान या ठिकाणी केला जातोय. डीजेवाले बाबू लवकर या. आपलाही सन्मान या ठिकाणी केला जाईल. आणि त्यानंतर फक्त 1-1.5 मिनिटं किंवा 2 मिनिटं आपण इथे थांबणार आहोत. त्यानंतर लकी ड्रॉची तिकीट आलेली आहेत. तुम्हाला प्रतीक्षा आहे. पुढचे लकी नंबर कोड असणार आहे त्याची एक छोटासा ब्रेक आणि ब्रेक नंतर लकी ड्रॉ.